तर हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. मी अथर्व टापरे आणि आज जाणार आहे मी कुठेतरी. आणि आज आहे रंगपंचमी, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर गाईज, हा माझा पहिला व्हिडिओ आहे आज तुमच्यासोबत आणि हा माझा पहिला व्लॉगच आहे. आणि आज मी कुठेतरी जाणार आहे, तर ते तुम्ही व्हिडिओच्या पुढे माहीतच पडेल. तर तुम्ही तो व्हिडिओ बघत राहा. आणि आता जाणार आहे रेल्वे स्टेशनवर, तर चला. तर आता आम्ही पटरीपर्यंत आलेलो आहे आणि पटरीपासून जात आहे मी रेल्वे स्टेशनवर. आणि हा आमचा शॉर्टकट आहे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी. तर आम्ही पटरीच्या मार्गे चाललो आणि हे आमचे रामप्रवेशजी खूप स्ट्रगल करत करत जात आहे रेल्वे स्टेशनवर. आणि हे रेल्वे चालली, हे रेल्वे आम्ही ज्या रेल्वेने जात आहे तेच आहे. आणि हे तो अहेडमध्ये आहे, तर लवकर आलेली आहे रेल्वे प्लॅटफॉर्मवर. इथून 10 मिनटाचा रस्ता आहे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी, तर आम्ही जात आहे. तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा आणि तुम्हाला रेल्वे स्टेशन गेल्यावर माहीतच पडेल की कुठे जाणार आहे. तर बाई, मी चाललो आता प्लॅटफॉर्मवर आणि माझ्यासोबत आहे निखिलदा आणि रामप्रवेशजी. रामप्रवेशजी हे युपीतले आहे आणि निखिलदा हा अकोल्याचा आहे. आणि मी आता बस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मवर जाणार आहे. मला तर प्लॅटफॉर्मवर RPF दिसत आहे, तर त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ काढू शकणार नाही. तर तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावर माहीतच पडेल की मी कुठे जाणार आहे. मी बसलो आता ट्रेनमध्ये आणि मी आता जात आहे अयोध्याला. आज आहे 14 मार्च, तर आज रंगपंचमी असल्यामुळे मला सुट्टी आहे. तर आज प्लॅन बनला होता की अयोध्याला जायचं आहे आणि आता मी जाणार आहे अयोध्याला. श्रीराम मंदिर बघणार आहे आणि श्रीरामजीची जी जन्मभूमी आहे तिथे मी जाणार आहे. तर तिथे जाऊन काय काय बघणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे माहीतच पडेल. तर चला मग. ये देखिए, हमारे राम प्रवेश जी इधर भी कुछ मैकेनिक का काम चालू कर दिए है और इधर मैकेनिक का काम कर रहे हैं। डीजल साइड में कम हो रहा था काम, तो ट्रेन में भी चालू कर दिए, तो हो गया है इनका काम. देखिए अब कैसे करते हैं राम प्रवेश जी. ओके. तर काही आमची ट्रेन आता निघाली आहे आणि आम्ही जाणार अयोध्येला. तर अयोध्याला जाता तर मला माहीतच नसते आणि आता तुम्ही ट्रेनचा मजा येत राहा. तर बाई, ट्रेन चालू झाली आहे आणि ट्रेन जाता आता अयोध्याला. तर आता जाता जाता आपण एक ट्रेन का सफर आणि श्रीरामजीचा गाणं ऐकत जाऊ. तर तुम्ही पण ऐका. तर चला मग. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम सिया राम सिया राम सिया राम, जय राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया, जय राम सिया राम सिया राम सिया. चलो ले चले प्रभु राम जी की नगरी में, राम की नगरी में. चलो ले चले श्री राम जी की नगरी में, राम की नगरी में. है स्वर्ग से भी प्यारी राम की नगरी में, राम की नगरी में. भगवा लहराते जाएंगे, बस राम नाम ही गाएंगे, राम की नगरी में. तर काही आता मी पोहोचत आहे अयोध्यात. अयोध्यात आमची ट्रेन आलेली आहे आणि अयोध्यात गेला आणि जाणार आहे राम मंदिरमध्ये. तर राम मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही आता पुढे बघत राहा व्हिडिओ. आणि पूर्ण अयोध्या पूर्ण घटना नाही होईल, पण शक्यतो मी जे आहे ते राम मंदिर दाखवू शकतो. तर राम मंदिर बघू आपण, बाहेरचं दाखवून जाईल. अंदर जर गेला तर ठीक, नाही तर बघून पुढं. तर आता आम्ही आलो आहे श्रीरामजीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारजवळ आणि आता मंदिराच्या अंदर आम्ही जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा. आणि हे प्रवेशद्वार आहे आणि इथून जाणार आहे आम्ही मंदिराच्या अंदर. आणि हे जय श्रीरामजीचा नारा देत आहे आणि काही लोक इकडे फोटो पण काढत आहे. तर तुम्ही बघू शकता. मी आता अयोध्या मंदिरमध्ये आलेलो आहे आणि अयोध्या मंदिराच्या अंदर पाय टाकलेला आहे मी. हे तुम्ही अयोध्या मंदिर बघू शकता. माझ्या वांगी जे आहे ते अयोध्या मंदिर आहे आणि ते बघू शकता वेगवेगळं मंदिर आहे. आणि ते मागे आहे तिथं गर्दी खूप सारी आहे. तुम्ही इकडे महाराष्ट्रीयन लोक पण इथे आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रीयन लोक ते येत आहे. महाराष्ट्रीयन लोक आलेले आहे आणि हा हात आहे
राम मंदिराचा तुम्ही बघू शकता. आणि असंच बघा मी आता मंदिराच्या अंदर आलेलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही मंदिर. आणि मी इथं शूज काढलेला आहे. आमचे गायडन्स निखिलदा आहे, तर आम्हाला सगळं काही निखिलदाच दाखवेल. आता पुढे जाऊ बघू काय आता मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे मंदिराची. आणि गंगाधर राम मंदिरच्या अंदर आता तुम्ही गर्दी खूप सारी बघू शकता इथे. जय श्रीराम. गर्दी खूप आहे आणि आता लाईनमध्ये लागलेला आहे. मी जात आहे गती. आता मंदिरात दर्शन घेईल आणि नंतर येईल. तुम्ही बघू शकता इथे आमचे निखिलला आहे जे आम्हाला गाईड करत आहे. आता इथं मोबाईल आम्हाला वापस केला आहे, मोबाईल वापस ठेवायला लावत आहे. तर आता मोबाईल ठेवतो, दर्शन घेतो. अंदर जाने नहीं दे रहे वही तो मोबाईल अंदर रखेंगे. अब हम आता मी दर्शन करायला जाईल तर व्हिडिओ नाही दाखवू शकणार. तसे तर डायरेक्ट दर्शन झाल्यावरच तुम्हाला व्हिडिओ दाखवेन आणि तुम्ही आता बघत राहा व्हिडिओ. चला मग मी मोबाईल ठेवून देतो आता बॅगमध्ये आणि लॉकरमध्ये ठेवतो आणि डायरेक्ट दर्शन करायला जातो. दर्शन करून मग आपण पुढला व्लॉग स्टार्ट करू. चला आता मग. तर काही माझं दर्शन झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे हनुमानजीच्या मंदिरात. तर हनुमानजीच्या मंदिरात मोबाईल आला हनुमानगडीच्या अंदर आलेलो आणि आता तुम्ही बघू शकता इथं गर्दी खूप आहे. हनुमानगडीत आलेलो आहे आणि आता काही मी हनुमानगडीवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हनुमानगडी इथे आहे. हे बघा तो हनुमानगडीवर आलेलो आहे आणि आता इथे मी जात आहे. अंदर गर्दी तर खूप सारी आहे. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे तर. आणि इथे गर्दी खूप आहे. भाई मी अंदर आलेलो आहे आणि आता मी जात आहे दर्शन करायला अंदर. तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे आणि आता जात आहे मी दर्शन करायला. माझ्याकडे नवस विशेष आहे आणि निखिलदा जो आहे तो त्यांनी बघितला आहे, तर तुम्ही आता जाऊ शकता. जय श्रीराम. जय श्रीराम. ठिकाणा सुट्टा अशी वेगळीच वाटत आहे, चांगलं वाटत आहे नवस विशेष. गर्दी खूप वाटत. आता वेटिंगवर राहावं लागते, दुसरं काही नाही. इथून खूप सारी गर्दी आहे. निखिलदा चेयर आप. ये देखिए हमारे भाई लोग. तो अब हम जा रहे हैं इधर. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. हनुमानजीच्या मंदिरात आला आहे. तर आता अंदर गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. चला मग. सिद्ध हो देव तुम्ही हनुमान तुम्हारा क्या कहना. भाई तुम्ही बघू शकता की गर्दी किती आहे इथे आणि खूप गर्दी आहे. माझं दर्शन झालेलं आहे आणि इथे रंग पण फेकत आहे आणि रंग लागलेला आहे मला. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे तर. आणि माझे दर्शन झालेले आहे आणि आता मी जाणार आहे लता मंगेशकर चौक. तर चला मी आलो आहे आता लता मंगेशकर चौक आणि इथं सगळ्यात मोठा आहे जिना बघा. इथं आजूबाजूची तुम्ही बघू शकता. इथं हनुमानजीची मूर्ती आहे. इकडे बघा तर ऊन जास्त तापत आला. आता मी फोटो काढतो.
आता दसऱ्याची की राजमहल चाललो होतो तर मला हे होळी खेळताना लोक दिसले तर तुम्ही बघा होळी अयोध्याची होळी कशी खेळली जाते तर बघत राहा. आता आलो मी छत्रपती महाराज दशरथजीचे राजमहलमध्ये आलेलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही राजमहल दिसते. दशरथ जी का राजमहल बोले तो बहुत सही रहता. आणि इथं आलेलो आहे तुम्ही मंदिर बघू शकता. तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवलं जाईल. बघा हे आहे दशरथजीचं राजमहल. राजा दशरथ महल अयोध्याच्या मध्यभागी स्थित आहे. राजा दशरथची मूळ वास्तव ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी ही वास्तू बांधण्यात आली असून रामच्या वडिलांचे अस्तित्व याच जागेशी जोडलेले आहे. असे मानले जाते की वास्तूच्या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती स्थापित आहे व तुम्ही हे बघू शकता. दर्शन झालेलं आहे आणि आता मी आलो आहे रेल्वे स्टेशनवर. आणि रेल्वे स्टेशनवर येऊन आता मी जाणार रूमवर. हा माझा पहिला व्हिडिओ होता. तर काय काय चुकलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हे बघा वरचा अयोध्याचं रेल्वे स्टेशन आहे. हां आता खूप थकलेलो आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही कधी येणार आहे अयोध्याला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद. हा व्हिडिओ इथंच संपवतो. टाटा बाय बाय. पुढला व्हिडिओ लवकरच येईल. धन्यवाद. बाय बाय टाटा.